सध्या आम्ही ठाण्यामध्ये आहोत. ठाण्यातला वाघळे इस्टेटचा हा सगळा परिसर आहे आणि मिक्स वस्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 15 ब हा वॉर्ड आहे, बरोबर ना? 15 वॉर्ड आहे. अच्छा. आणि या सगळ्या पॅनल मधलं एक पॅनल सध्या आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी कॅम्पेन सुरू आहे. आम्ही कॅम्पेन बघतोय, बाहेर गर्दी जमलेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचार फेऱ्या निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मग घोषणांचं युद्ध देखील आपल्याला बघायला मिळतं. आमने सामने कार्यकर्ते आलेले असतात. प्रचार ठाण्यामध्ये सध्या रंगात आलेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्यासोबत एकनाथ भोईर आहेत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया, कारण ठाण्यातला एक ओळखीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मला सांगा की आम्ही हा भाग बघतोय, याच्यामध्ये मराठी अमराठी सगळ्या पद्धतीचे आपल्याला लोक बघायला आम्ही आता येत असताना बघायला मिळाल. पण एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना किंवा कोणतीही शिवसेना ही मराठी अस्मिता म्हणून ओळखली जाणारी पार्टी आहे किंवा पक्ष आहे. मग हे गणित तुम्ही कसं जुळवून आणता? बघा, आम्ही हा ठाणे हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, हे कोणालाही विसरता येणार नाही. आणि वंदनीय बाळासाहेबांनी या ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला आणि तो अबाधित ठेवण्याचं काम आज एकनाथ शिंदे साहेब करतात. त्यांच्या नेतृत्वामध्ये होतो. आमच्याकडे प्रांतवाद नाही, आमच्याकडे जातीवाद नाही, आमच्याकडे धर्मवाद नाही. आमच्याकडे एकमेव काम, विकास याच्या मुद्द्यावरच आम्ही मतं मागतोय आणि या मुद्द्यावरच आम्ही मतदान लोक आम्हाला करतात. तुम्ही थोडंसं पॅनलची ओळख करून द्या. कोण कोण उमेदवार आहेत आणि कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत तुमच्या? अ मध्ये सुरेश कांबळे आहे, ब मध्ये माझी सुनबाई यज्ञा भोईर आहे, क मध्ये आमची अनिता यादव आहे आणि ड मध्ये अमित सरैया आहे. हे शिवसेनेचा एक उमेदवार आहे आणि भाजपचे 3 उमेदवार या पॅनल मध्ये आहेत. अमराठी पण उमेदवार बघायला मिळतात. आम्ही सांगितलं ना, आम्ही धर्मवाद, जातवाद, प्रांतवाद आम्ही करत नाही. आम्ही सर्व धर्म समभाव या मनाने चालणारे लोक आहोत. मराठीचा मुद्दा आम्ही अस्मिता तर जपतच असतो, हिंदुत्वाचा मुद्दा अस्मिता आम्ही जपतच असतो, पण त्याचबरोबर कुठलाही प्रांतवाद न करता, धर्मवाद न करता सर्व धर्म समभाव या नेतृत्वाकडे आम्ही बघतोय. ते आमचे दिघे साहेबांकडनं हे ठाणे जिल्हा ज्या पद्धतीने घडतंय आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये घडतंय. शिवसेना भाजपाची महायुती आहे. केंद्रात सत्ता भाजपाची शिवसेनेची आहे, महाराष्ट्रात सत्ता भाजपाची शिवसेनेची आहे आणि या ठिकाणी सुद्धा शिवसेना भाजपाचाच महापौर या ठाणे शहरावर बसणार आहे आणि तो सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली की तुमच्या मिसेस पण उभ्या होत्या आणि त्या बिनविरोध आल्या, ते बरोबर आहे का? हो, माझी पत्नी प्रभाग क्रमांक 17 त्या पॅनल मध्ये उभी होती आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. पण महत्वाचं तुम्हाला एक सांगतोय की कुठल्या पक्षाने माझ्या पत्नीच्या समोर फॉर्मच भरला नव्हता. तर शेवट विकास काम हा मुद्दा जो आहे ना, तो कामाला येतो. कारण यांना कळतं इतर पक्षाच्या लोकांना का विकास कोण करतोय आणि त्यामुळे कोणीही फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला नाही किंवा हिंमत केली नाही, मी तर सांगेन. त्यामुळे पक्षाचा कुठलाही उमेदवार नव्हता. एक जो आरोप केला जातो की घाबरवलं जातं, धमक्या दिल्या जातात, आमिष दाखवले जातात, असा काय प्रकार तुमच्या इथे तुम्ही केलात का? की नाही, असा एखादा पुरावा त्यांनी द्यावा ना. ज्याने आरोप, बघा, आरोप या लोकांना दुसरं काही कामच राहिलेलं नाहीये. सकाळी उठला का एखादा भोंगा चालू होतो, तो काहीतरी वेगळे प्रकार सांगत असतो. दुसरा दुपारी एक सुरू होतो, तो काहीतरी वेगळा सांगतो. दुसरं काही कामच नाही ना यांच्याकडे. विकास कामाचा मुद्दा आहे कुठे? तुम्ही विकासानं बोला. आमचे शिंदे साहेब नेहमी सांगत असतात, अरे मी कामाने उत्तर देईन, मी तुमच्या याला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये, मी माझं उत्तर कामाने देतो. जसं आम्ही सांगतोय या प्रभागात सुद्धा आम्ही कामाने उत्तर देऊ आणि विरोधकात ते करत असतात, टीका टिप्पणी त्यांची चालू असते. आज 6 नगरसेवक आमच्या या ठिकाणी बिनविरोध झाले या ठाण्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर सर्वांना काय अशा प्रकार झाले? कारण मी तर तुम्हाला सांगितलं का माझ्या पत्नीसमोर एकही पक्षाने फॉर्म भरला नाही, तर धमकवण्याचा प्रश्नच येतो कुठे? 2 अपक्ष फॉर्म होते, त्याला वाटलं कुठल्या पक्षाचा फॉर्म नाहीये, मग आम्ही तरी काय निवडणूक लढायची. पण त्यांनी स्वतःहून जाऊन ते फॉर्म मागे घेतलेत आणि कधी तिथल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करा, ते उमेदवार स्वतः त्यांच्या पायाने गेलेत आणि त्या ठिकाणी जाऊन फॉर्म मागे घेतलेले आहेत. कुठलाही त्यांच्यावर बंधन नाही किंवा काही नाही किंवा आमिषाचा प्रश्नच येत नाहीये. सासूबाई जिंकलेले आहेत आणि सोनबाई या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांना विचारूया. थोडीशी बॅकग्राऊंड चेक केली की तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर आहात आणि तुम्ही IT कंपनीमध्ये काम पण केलेलं आहे.
तरी राजकारणात यावं असं कसं वाटलं? आता राजकारणात यावं मी असं म्हणेन की त्या क्षणाला एक अशी परिस्थिती निर्माण झाली की महिला आरक्षणा कारणास्तव माझ्या सासऱ्यांच्या जागेवरती मला बसावं लागलं. आणि त्यावेळेला त्यांची एकच भूमिका होती की बेटा, आपण जर आपल्या प्रभागाला एक उच्च शिक्षित महिला भेटणार असेल, उमेदवार भेटणार असेल तर का नाही? तू आजपर्यंत घर सांभाळलंस अति उत्तम, पण प्रभाग का नाही? तुम्ही तोही करू शकतेस. आणि म्हणून मी त्या गोष्टीसाठी पुढे सरकवते. आणखी एक महिला उमेदवार आहेत, आपण त्यांना पण विचारूया कि हाँ, मुझे पता है अनिता जी। मुझे ये बताइए कि आप गैर मराठी हो, फिर भी यहाँ से चुनाव लड़ रही हो। अब जो पूरा माहौल हम लोग देखते हैं, तर असं मराठी आणि अमराठी खास करून महापालिका निवडणुकीमध्ये दिसतं. तुम्हाला याचा कधी त्रास नाही होत? तुम्ही काय भूमिका घेऊन येता? तुम्ही किती वर्ष महाराष्ट्रात राहता? मैं महाराष्ट्र जन्मत पासन रही। मेरे हस्बैंड दयाशंकर यादव, उन्होंने इंदिरा नगर में बहुत से काम किए हैं लोगों के। और कोरोना से लेके लाडली बहन योजना, फिर लाडली बहन योजना KYC, उन्होंने इंदिरा नगर में इतना काम किया है कि आज मुझे उन्होंने जो काम किया है उनकी वजह से मुझे टिकट मिला हुआ है। और आपके ससुर ने जो काम मेरे किया- ससुर ने, पति ने मेरे पति मेरे पीछे हैं दयाशंकर यादव, इनकी वजह से आज मैं हूँ। और मैं पहली बार पॉलिटिक्स में आई हूँ। हाँ, फर्स्ट टाइम। मैं भी बीएड ग्रेजुएट पर्सन हूँ। और मैं छोटे बच्चों का स्कूल चलाती हूँ। और मेरे भी बहुत सारे पेरेंट्स हैं, उनकी इच्छा थी कि नहीं मैडम आप लड़ो इलेक्शन, सर इतना काम करते हैं। तो आज मैं अपने जो भी हूँ मैं अपने पति की वजह से हूँ। इंटरेस्टिंग गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात. पतीने केलेलं काम आहे, कुठे सासऱ्याने केलेलं काम आहे, सासूने केलेलं काम आहे. महिला येत आहेत पुढे. महिलांना आरक्षण दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, ज्यामुळे महिलांचा टक्का वाढतोय. आणि आपण या प्रभागामध्ये देखील हे चित्र बघतोय. साधारणपणे 4 उमेदवार आहेत, ज्यामधल्या 2 महिला आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला उतरायला बघायला मिळतात. आपण याच ठिकाणी थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.